अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील आदिवासी मुलींच्या आश्रमशाळेत काही दिवसांपासून भूत प्रेत असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या। या अफवांमुळे परिसरात तसंच विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। डोमा येथील या आश्रमशाळेत जवळपास 350 विद्यार्थिनी वास्तव्यास होत्या। मात्र अफवांमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलींना घरी नेलं होतं। या प्रकारची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम या आश्रमशाळेत दाखल झाली। समितीच्या कार्यकर्त्यांनी शाळेत पाहणी करून भूत प्रेतासंदर्भात कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालक आणि विद्यार्थिनींना करण्यात आलंय। दरम्यान आश्रमशाळेची जुनी इमारत असल्यामुळे काही पालकांच्या मनात भीती निर्माण झाल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। मात्र आता विद्यार्थिनींसाठी नवीन इमारतीचं बांधकाम जवळपास पूर्ण झालं असून 1 सप्टेंबर पासून नवीन इमारतीत आश्रमशाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक मुख्याध्यापकांनी दिली आहे। नवीन इमारत सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींच्या मनातील भीती सुद्धा दूर होऊन शाळेतील वातावरण पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे। दरम्यान विद्यार्थिनी सुद्धा आता पुन्हा हळूहळू आश्रमशाळेत दाखल होऊ लागलाय। भूत प्रेत किंवा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन शाळा प्रशासनाकडून करण्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर जनविकास न्यूजचे मुख्य संपादक किरण होले यांनी डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली आहे। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा या आदिवासी आश्रमशाळेमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर बातम्या प्रसिद्ध होत आहे की या डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये भूतप्रेतची अफवा पसरलेली होती आणि त्यानंतर या आश्रमशाळेतील विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेत न थांबण्याचा निर्णय घेतला होता आणि सर्व विद्यार्थी आपापल्या घरी गेले होते। शाळा प्रशासनाने त्यांना वारंवार विनंती केली होती की बा अशी कुठलीही घटना घडली नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांनी आग्रह धरला आणि त्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी घेऊन गेले। आता सध्याचे विद्यार्थी आपल्या घरून शाळेमध्ये येत आहेत, परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर या अफवेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक भीतीचे वातावरण पसरलेले होते। या संपूर्ण बाबी संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शाळा व्यवस्थापकचे मुख्याध्यापक आहेत। सर, काय सांगाल, काही दिवसांपासून भूतप्रेत संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या, नेमकं प्रकरण काय आहे? असं काही नाही आहे। जी टीम आली होती वैद्यकीय टीम, त्यांनी मास हिस्टेरिया म्हणून त्याला संबोधलेलं आहे आणि भीतीचं कारणच काही नाही आहे, पण पालकांमध्ये असलेला थोडासा गैरसमज हा त्याला कारणीभूत ठरला आणि सर्व पालक आपल्या पाल्यांना घेऊन गेले। पण आता बरीचशी परिस्थिती ही आता निवळत आहे। माझे शिक्षक हे पालकांपर्यंत पोचलेले आहेत, ते विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। याकरिता माझ्या वरिष्ठ कार्यालयही मला सहकार्य करत आहेत। त्याचबरोबर आजूबाजूला असलेले सामाजिक संस्थेतले पदाधिकारी म्हणा, सरपंच उपसरपंच म्हणा गावातले, ते पण त्या पाल्यांना सांगत आहे की बा तुम्ही शाळेत लवकर गेलं पाहिजे, कारण की सर्वांचं एक शैक्षणिक नुकसान होत आहे आणि आता परिस्थिती पूर्वपदावर येते। सर, विद्यार्थी येतात। आज माझ्या इथे वसतिगृहाला थांबण्यासाठी विद्यार्थी तयार झाले, त्याच्यामुळे नक्कीच येत्या काही काळामध्ये दिवसांमध्ये पूर्ववत माझी शाळा पूर्ण क्षमतेने भरेल अशी मला पूर्ण म्हणजे एक त्याला म्हणू आपण की विश्वास आहे। जुनी इमारत होती ती आता नवीन इमारत सुद्धा बांधकाम चालू आहे। नवीन इमारत काय वाटते किती दिवसामध्ये सुरू होईल? 1 सप्टेंबरला आम्हाला ती हँडओव्हर होणार आहे, येत्या 8 दिवसामध्येच, कारण की त्याबद्दल आमच्या वरिष्ठ कार्यालयाने त्यांना पाठपुरावा केला आहे आणि 1 सप्टेंबरला संबंधित ठेकेदार पण द्यायला तयार आहे, त्याच्यामुळे ती बिल्डिंग लवकरच आम्हाला हँडओव्हर होईल। नक्कीच जर आपण पाहिलं तर या आदिवासी आश्रमशाळेतल्या ज्या अफवा पसरलेल्या होत्या यात कुठलंही तथ्य नाही आहे, कारण की या ठिकाणी अनसची टीमसुद्धा आली होती, त्यांनीसुद्धा संपूर्ण पाहणी केली आहे। आता विद्यार्थी हळूहळू शाळेमध्ये येत आहेत आणि भविष्यातसुद्धा आता लवकरच आपण जर पाहिलं तर आपल्या पाठीमागे ही इमारत आहे, नवीन इमारत या ठिकाणी बांधकाम सुरू आहे। जुन्या इमारतीत जे प्रकार घडले होतं त्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले आणि नवीन इमारतसुद्धा तात्काळ आता 1 सप्टेंबरपर्यंत हे नवीन इमारत सुरू होण्याचे आश्वासन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने शाळा प्रशासनामध्ये देण्यात आले आहे। त्यामुळे आता हे नवीन इमारत झाल्यानंतर असं म्हणजे कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आहे, पण तरी मात्र काही विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या पालकांमध्ये भीती आहे, परंतु कोणीही अशा या अफवेला बळी जाऊ नये असे सुद्धा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, मेळघाट। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।